नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर, अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आणि आता आपण भेटणार आहोत काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेसचे रमेश चव्हाण यांच्याशी। आणि त्यांनी काल 22 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे यांच्या सभेमध्ये जाहीर प्रवेश त्यांनी भाजपमध्ये केलेला आहे। परंतु मला आणि तालुक्यातील जनतेला त्यांच्याकडून काही प्रश्नाची उत्तरे हवी आहेत आणि मी तालुक्याच्या वतीने त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश का केला। कारण तुम्हाला पक्षाने जिल्हा परिषदचे अध्यक्षपद दिलं। तुम्ही 35 वर्षापासून एकनिष्ठ काँग्रेस पक्षाची सेवा केली आणि असं तुमच्यावर काय इगीन आलं की तुम्ही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। याचं उत्तर तुम्ही मला द्या रमेश भाऊ। मी सर्वप्रथम उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो की मला 1997 मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य झालो। मी काही वर्षांना अपक्ष निवडणूक मला त्याही वेळेस संघर्ष करावा लागली, लढावं लागली। पण माझ्यासोबत 2 मंत्री होते, तिथं माणिकरावजी ठाकरे साहेब होते आणि आई लढल्याशिवाय पाजत नाही त्या गतीनं माझी सुरुवात झाली। आणि मी माननीय ॲडव्होकेट अनंतराव देवसरकर साहेबाच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो। त्यावेळेस मनोहरराव नाईक साहेब पण होते। अशा यामध्ये माझी कारकिर्दीमध्ये सुरुवात झाली। मी अतिशय प्रामाणिक होतो। मला सर्व नेते मंडळीनं पुढाकार देऊन त्यावेळेस पुढे केला आणि वेळेवर मला सभापतीपद नाकारल्यामुळं मला सर्व सदस्यांना एक मतानं सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत। मी त्यावेळेस मला असं वाटते की 62 सदस्यापैकी माझ्यासोबत 37 सदस्य होते, माझी फिगर चुकणार नाही, 37 सदस्य होते आणि मी बांधकाम सभापती झालो। त्यावेळेसही मला संघर्ष करावा लागला पक्षासोबत। तुम्ही पशुसंवर्धन आणि कृषी सभापती व्हा, परंतु सदस्याचा आग्रह होता अर्थ आणि बांधकाम सभापती व्हा। त्यावेळेस जनता माझ्या पाठीमागं होती। मी जनतेच्या वारंवार ऋणी आहो आणि मला तुम्ही प्रश्न केला की 35 वर्षामध्ये काँग्रेस का सोडावं लागली आणि मी काल बी बोललो की मला मुलाखत द्यायची आहे। मला अनाधावानं मला पत्रकार परिषद शब्दातून माझ्या तोंडातून गेलं। काँग्रेसचं फार मोठं माझ्याजवळ 35 वर्षाचं गठोडा आहे, भांडवल आहे, परंतु मला काही गोष्टी तिथं व्यासपीठावरून ओपन करता आल्या नव्हत्या। परंतु आज या चॅनलवाल्यांना मला पकडलं आणि मला मुलाखत पाहिजेत म्हणून सांगितलं आणि मी आज त्याच्यासोबत दिलखुलपणानं चर्चा करत आहो। मला पक्षानं जिल्हा परिषद सदस्य केलं। मी ईश्वर चेट्टीनं जिल्हा परिषदचा अध्यक्ष 4 महिने जवळपास राहिलो। परत मला माझ्या पत्नीला जिल्हा परिषदची उमेदवारी दिली, पुन्हा 2.5 वर्ष महिला बाल कल्याण सभापती केलं। मी यामध्ये स्वर्गीय राजू सातव साहेबाचा सिंहाचा वाटा आहे की रमेश चव्हाणला ते जिल्ह्यावरचं पद द्यावं लागते। त्यामध्ये आमचे तालुक्यातले नेते असतील, काही नेते विरोधात असतील, काही नेते सोबत असतील। मी फार काही कोणावर टिप्पणी कालही केली नाही। मला परत तुम्ही प्रश्न विचारायला लागले, आजही पण करणं माझा यायनं प्रश्न विचारलेला याच्यापेक्षा वेगळा आहे। आणि मला जिल्हा अध्यक्षानं आमदार मिर्झा साहेबांना सांगितलं की तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष व्हा। त्यामध्ये मुख्य संमती ते भलाई परदेशचे सरचिटणीस असो आम्ही राजू सातव साहेबांना केलं, त्याची मुख्य सहमती होती, सगळ्याची जवळपास सहमती होती। दोन्ही माजी आमदारांना मला सांगितलं की काही हरकत नाही आणि माझ्यासोबत कोणीही नव्हते। देवानंद पवार आणि प्रदेश अध्यक्ष यांना माझं तालुका अध्यक्षपद दिलं आणि यांना अवघं 4 दिवस मला काम करू दिले नाही। माझी सुरुवात तुम्ही पाहिली असेल की मी तालुका अध्यक्षाची सुरुवात कशी केली। मी स्वर्गीय अनंतरावजी देवसरकर साहेबाच्या समोर गेलो, माझ्यापेक्षा वयानं आणि ज्येष्ठ असलेल्या नंदू शेठच्या घरी गेलो आणि वारंवार त्या दुसऱ्याच्या पैशानं घेऊन मला वारंवार टॉर्चर केलं आणि मानसिक माझा एवढा त्रास जर केला असेल फेसबुकला, व्हॉट्सअपला, मला एखादं जिल्हाध्यक्षानं सांगितलं असतं की बा तुम्ही या पदावर काम करू नका, एक फोन जरी केला असता तर राजीनामा दिला असता। अनेक कार्यकर्त्यांना फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर टाकून मला एवढं टॉर्चर केलं। जवळपास 6 महिने हा विषय चालला। 6 महिन्याच्या नंतर बी यानं स्वीकारलं नाही। अनेक निवडणुका आल्या,
परत आम्ही एका दिलानं काम करू लागलो. एक स्थानिकचा उमेदवार द्या. आम्ही या भागाचे छोटे मोठे, माझा समाज 50,000च्या वर आहे. छोटे मोठे आम्ही कार्यकर्ते असेल, प्रमुख तर असेल, नेता नसेल तर, परंतु आम्ही सांगितलं स्थानिक कोणालाही द्या, आपण सगळेजण एका जागी बसू आणि एक उमेदवार ठरवू. आम्ही कोणाची शिफारस केली नाही. मी येवन खेडसे साहेबाला पण सांगितलं की यावेळेस सगळेजण बसून एक उमेदवार देऊ. त्याला पण मी जवळपास ॲग्री केलं होतं. परंतु यायच्या मनानंच एक कोणती गोष्ट जर करायची असेल आणि कोणताही बी गटातटाचं राजकारण करून जर डवळायचा प्रयत्न करत असतील तर हे खपून घेतल्या जाणार नाही. आज जरी तुम्ही म्हणाले 35 वर्ष झाले, 65 वर्ष झाले, मराठीत म्हण आहे, दिवा इस्ता इस्ता भडकते. एकदा 5 वर्ष आणखीन काम करायचं आहे, उमरखेडच्या विकासात करायचा आहे, ते बी भाजपासोबत करायचं आहे. भाजपचे सगळे नेते मंडळीला सोबत घेऊन करायचं आहे. कोणाला सोडून नाही, कोणाला डवलून नाही. जे बी त्याचा उमेदवार त्याला तनमन धनानं मदत करायची माझी मानसिक तयारी आहे. मला कोण्याही चॅनलवाल्यांना विचारलं तरी मी फार काही कोणावर टीका टिप्पणी अगोदरही केली नाही, आताही केली नाही. मला कालही फोन आले की बा आता जास्तीचं उकंडा उकरत बसू नका मराठी भाषेत, कारण माझी थोडीशी अडाणी भाषा बोलीभाषी आहे आणि मला बी जास्तीचा उकरून त्याच्यात कोणाला पश्चात्ता आणायचं नाही. दिल्या घरी सुखी राहा. त्याला जर आपण सोडून गेलो, त्यांना हक्कललं आपण गेलो. कारण स्थानिकचे लोक, मी माणिकराव ठाकरे साहेबाला जाऊन भेटलो, चर्चा केली, त्याचे आशीर्वाद घेतले. त्यानं मला गाडीपर्यंत सोडायला आले की बिलकुल म्हणले तुझ्यासारखा कार्यकर्ता गमावणं हे काँग्रेससाठी फार काही फायद्याचं नाही. मी परत माणिकराव भाऊला बोललो की मला आज गाडीपर्यंत म्हणजे वाटी लावायला आले का? तसा हेतू नाही रमेश, तुला मनापासून शुभेच्छा. आता मी माझ्या श्रेष्ठीला, माझे स्वर्गीय राजू सातव साहेबांना मानणारा माणूस आहो. माझा नेता कोणी नाही. मी खडसे साहेबाच्या बरोबरीनं काम केलं 2009 पासून आणि मी तो माणूस खरा बोलत होता आणि काही गोष्टीत त्याला जर कार्यकर्त्यानं कुठं भोरसडला असेल, काही कळत नकळत चूक झाली, त्याला मी जबाबदार नाही. पण त्याचे काही विचार तत्व, पण यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं की उमेदवारी आपल्याला अवघड आहे आणि आपल्याला सगळ्याला बसून निर्णय घ्यावा लागणार आहे. अनेक गोष्टीवर माझी सखोल चर्चा झाली भाऊ, आणि मी तुम्हाला नम्रपणानं सांगतो की मला एवढा मानसिक त्रास झाला. मला शुगर नव्हती, BP नव्हती, यानं एवढा त्रास दिला आमच्या परिवाराला, सगळा त्याचा मानसिक त्रास झाला. त्यामुळं मला हा पक्षाचा सोडचिठ्ठी द्यावं लागली आणि भाजपामध्ये या वयात प्रवेश करावा लागला. माझ्या आयुष्यातलं पहिलं मत किशनराव वानखेडे साहेबाला कमळावर गेलं. मी हे जाहीर सांगितलं. मलाही बी अनेक आमिष दाखवल्या. मी कुठेही कोणाच्या भूलथापाला बळी पडलो नाही. मी कोण्या पार्टीकून मागणी केली नाही. मी फक्त माझी गाडी काढून फिरलो. माझ्या समाजाला सांगितलं की माझ्यावर जे अन्याय झाला, खरी संधी आता वचपा घ्यायची आहे. आणि पोहरादेवीला ज्या गोष्टीच्या आम्हाला समाजाला भरून दिलं, आम्हाला आमदार दिलं, काँग्रेस पक्षानं एक उमेदवारही दिला नाही. या समाजाच्या अनेक भानगडी माझ्यासमोर येत होत्या, परंतु मी या सगळ्या बाजूला सारून इथं काँग्रेससोबत मला जे अनंत उपकार होते त्याबद्दल मी काम केलं. मी आणखीन तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील विचारा. मला पक्षाबद्दल फार किंवा कोणा वैयक्तिक दोषाचं बोलायचं नाही. नाही, तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केलं की नाही, एक शिष्टाचार असा आहे की पक्षानं दिलेला जो उमेदवार आहे त्याचं सर्वांनी काम केलं पाहिजे. परंतु तुम्ही 2 माजी आमदारासोबत खिंडून पक्षाच्या विरोधात काम केलं आणि तो वचका तुम्ही पार्टीसोबत काढला. इथले कार्यकर्ते कदाचित तुमच्या काही विरोधात असतील, पण तुम्ही वचका पार्टीसोबत काढला. ज्या पार्टीनं तुम्हाला इतकं मोठं केलं त्या पार्टीशी तुम्ही धोकेबाजी केली असं तुम्हाला वाटत नाही का? मी वचपा काढला नाही आणि मी दोन्ही माजी आमदारासंग गेलो नाही. मी विजयराव खडसे साहेबाचा फॉर्म भरायलाही गेलो नाही. मी विजयराव खडसे साहेबाचा प्रचार करायलाही गेलो नाही. मी जवळपास 13, 14, 15 तारखेपर्यंत वाट बघितली. मी जिल्ह्याच्या नेत्यालाही या पद्धतीने सांगितलं की या दोन्ही माजी आमदाराला समजावलं पाहिजेत. आणि जो ऑब्झर्वर होता आमदार तेलंगणाचा, तो मी त्या भागात असल्यामुळं त्याच्यासोबत हॉटेल आंबामध्ये मुलाखत घेतली की तुमची सीट लागणं भयंकर अवघड आहे, लागणार नाही. तुम्ही जर या 2 माजी आमदाराला समजावलं नाही तर मला समजू नये याचा फायदा फार उपयोग होणार नाही. परंतु त्यानं आम्ही आदरभावात आणि पैशाच्या जोरावर त्यानं कोणालाही मोजलं नाही. तुम्ही आज मला या गोष्टी पुढच्या विचारून हे सांगता, या गोष्टीमध्ये फार काही मला तथ्य आहे असं वाटत नाही. त्याला असं वाटलं होतं की कोण्याही भावात आम्ही पैशानं मतं घेऊ, आमच्याजवळ एवढी
कार्यकर्त्याची टीम उभी केलेली आहे, गावागावामध्ये काँग्रेस नेऊन पोहोचवली आहे. या भरोश्यावर त्यानं कोणालाही मान सन्मान किंवा थांबा म्हणून बनायला मला तरी वाटते रमेश कोणी भाऊ, आलं नाही. तुम्हीच मोठे आहात, तुम्ही पक्षाचे मोठे नेते होते, तुम्हाला मानपान द्यायची काय गरज आहे? तुम्हीच तर मानपान देऊन कार्यकर्ते जोडायला पाहिजे होते. तुम्ही तर तोडायची गोष्ट केली तर कसं होईल? असा कोणता नेता आला प्रदेशाध्यक्ष ज्या दिवशी इथं येऊन सभा घेते, ज्याला आपण 4 दिवस काम करू दिलं नाही त्या माणसाला घरी बसवते, तो माझ्या घरी आला का? म्हणला का तुम्ही चला बाहेर निघावं लागते, मी हे कंटिन्यू करून किंवा देणार नाही, तुम्हाला काम करावं लागेल? कोणता नेता आला? साहेबराव कांबळे उमेदवार साहेब माझ्या घरी आले, मला म्हणले, मी म्हणलं की बाबा मी तुमच्या भरोश्यावर काम करू शकत नाही, कारण ही तुमच्या आजूबाजूची जी मंडळी आहे पुन्हा तेच म्हणणार होतं की तुम्ही काम केलं नाही. त्यापेक्षा मी आजच मी खडसे साहेबाचाही प्रचार केला नाही, मी डायरेक्ट सांगितलं माझ्या पोरादेवीच्या मंताला आणि त्याच्यानंतर त्यानं सांगितलं मला की तुम्ही माझ्यासोबत काम करा. मी शब्द दिला आणि नितीन भाऊ बुतडा याला सांगितलं मी की मी तुमचं काम 16 तारखेपासून चालू करणार आहोत. इथपर्यंत कोणत्याही नेत्यानं आम्हाला बोललं नाही. मी 16 तारखेपासून काम मोकळ्या मनानं केलं. जिथं मिटिंग असेल, जिथं माणूस भेटेल माझ्या तांड्यातला, जे ओबीसी भेटेल, कोणी माझा मित्र पाटील समाजाचा भेटेल, त्याला विनंती केली. आणि किसनराव सारखा माणूस आमच्या काँग्रेसमधूनच गेलेला होता, त्याच्यावर अन्याय झाला होता, त्याही काळात अन्याय झाला होता. मी एकदा म्हणलं होतं 2014 मध्ये देऊन याची बोळवण करा, सीट लागत नाही, परंतु त्यावेळेस बी आम्ही त्या परिस्थितीला फार गंभीरतेने घेतलं होतं. तोही माणूस आमचा जुना होता आणि मी कंटिन्यू 16 तारखेपासून डायरेक्ट कमळाचं काम केलं, भाजपचं काम केलं. मी नाही. आता एक गोष्ट, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की एकदा बोलता बोलता नितीन भुतडाजी अग्निबाणशी बोलताना म्हणाले होते की जर हे दोन्ही आमदार जर त्यांच्या मतानं जर उमेदवार दिला तर रामदेव सरकार ग्रुप आमच्याकडे येईल आणि रामदेव सरकार जर आमच्याकडे यायचं नसेल तर हे 2 आमदार आमच्याकडे येतील. म्हणजे हे एका सतरंजीवर जमतच नव्हते, हे तर स्पष्टच होतं. पण तुम्ही तर सतरंजीवर जमत होते ना. तुम्ही तिकडे जाण्याचं मेन कारण ही तुमची नाराजी आहे तुम्ही म्हणाले, परंतु तुम्ही पार्टीशी म्हणजे पार्टीला तुम्ही जाणून बुजून मान सन्मानासाठी धोका दिला असा लोकांचा आरोप आहे तुमच्यावर. त्याबद्दल काय म्हणणार? पार्टीचा एवढा मोठा प्रदेशाध्यक्ष आल्याच्या नंतर त्याची नैतिक जबाबदारी होती. पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आल्याच्या नंतर सगळे ऋषी फुगे अगोदर बसून नंतर सभा घ्यावं लागत असते. काँग्रेसचा रूल आहे. काँग्रेसचा नेता कोणी एखादा बारीकसा कार्यकर्ता तयार होत असेल आणि ते काही हे करत असेल तर त्यासाठी नाही ना. अनेक गोष्टीचे आरोप झाले. तुम्ही बाहेरचा उमेदवाराला, माझा तर असा सक्त आरोप आहे की कांबळे साहेबच भाजपनं पाठवलेला उमेदवार. अनेक लोकांनी त्याच्यावर चर्चा केली. यावर मला जास्तीची टीका टिप्पणी करायची नाही. शेवटचा प्रश्न एक विचारतो की भाजपमध्ये तुम्हाला आता सन्मानपूर्वक वागणूक मिळणार आहे का? नव्या नवरीप्रमाणे 4 दिवस फक्त तुमच्याशी चांगलं वागतील आणि पुन्हा तुम्हाला असाच जर ज्या पद्धतीनं मान सन्मान मिळत नसेल तर तुम्ही काय करणार? मला, मी कालही बोललो, मी कार्यकर्त्यासाठी गेलो, कार्यकर्त्याच्या हितासाठी गेलो, कार्यकर्त्यासाठी लढणार आहोत. माझा मान सन्मान अपमान मी हे काही बघणार नाही. तिथं माझ्या कार्यकर्त्याला न्याय जर मिळत असेल, यायनं इकडं न्याय मिळालं नाही, तिथे न्याय जर मिळत असेल तर मी नक्की त्याच्यासोबत राहील. माझा मान अपमान मी एगो काही पाहणार नाही. मी परत एकदा सांगतो की मी या उमरखेड विधानसभा जनतेचे 2009 पासून नाही तुम्हाला मान सन्मान नाही मिळाला तरी तिथंच राहणार का भाजपमध्ये? तरी तिथंच राहणार हे मरेपर्यंत. गोष्ट तुम्ही मग काँग्रेस सोबत का केली नाही? कारण काँग्रेसने तो तुम्हाला भरभरून दिलं ना. भरून दिल्याच्या नंतर मी तुम्हाला बोललो ना, प्रदेशचा अध्यक्ष आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी इथं सुटायला पाहिजेत होत्या, काही प्रमाणात तरी सोडायला पाहिजेत होत्या. सर्वांना सुटल्या तर यायनं ती प्रयत्न केले नाही. आणि परत तुम्ही भुतडा साहेबाचं नाव सांगितलं की हा गट नाही तर ते गट येईल, असा गटाचा भाग नसते. कोणी कोणाचं काम यायला उमेदवारी भेटली तर ते काम करल म्हणून म्हणण्यात अर्थ नाही. हा बाहेरचा उमेदवार असल्यामुळं त्याचा परिणाम झाला. 2019 मध्ये जवळपास 80,000 मतं भेटले होते. 5 वर्षात मतं तेवढे वाढले, 12,000 मतं वाढले. पहिले 1 सव्वा कोटी रुपये खर्च आला. आता तर मला आकडा असा ऐकू आला की तुमच्याकडून की 50 कोटीच्या वर गेला. मग 10-12 हजारच मतं वाढले का काँग्रेस पक्षाचे? अनेक प्रश्न उपप्रश्न आहेत. आम्ही निष्ठेनं काम करणार आहोत, इमानदारीनं काम करणार आहोत. आमच्या रक्तात बेईमानकी नाही. आम्ही मरेपर्यंत आता शब्द दिला. आम्ही भाजपचंच काम करणार. तुमची नाराजी काढायचा काँग्रेस नाराजीचा आता प्रश्नच राहिला नाही. नाराजी सर्व आता कायमचे कायमचे बिलकुल कायम.
त्यानं भुतडा साहेब असो, इंगळे साहेब असो, ससाने साहेब असो, आमदार वानखेडे साहेब असो, त्याची सर्व नेते मंडळी सोबत मी हातात हात घालून काम करणार. मागे म्हणजे मागे मान राहून काम सन्मान करणार. पाहणार नाही आता. बिलकुल पाहणार नाही. तर हे होते काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, ज्याने की काल महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या सभेमध्ये भाजपमध्ये काल प्रवेश केला आणि कुठलेही मान सन्मान अपेक्षा न ठेवता आता इथून पुढचं पूर्ण आयुष्य मी भारतीय जनता पक्षाचं काम करण्यामध्ये घालवणार, असं त्याने आज अग्निबाणशी बोलताना सांगितलेलं आहे. पुन्हा आता भेटूया आपण नव्या विषयाचं. तोपर्यंत नमस्कार, जय शिवालाल.